साम टीव्हीवर आपण आता थेट दृश्य पाहतोय मंत्रालयाबाहेरून। मंत्रालयाबाहेर भाजपने आंदोलन छेडलेले आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। साम टीव्हीवर या आंदोलनाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन छेडलं होतं। आता पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। सध्याची साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। मुंबईत मंत्रालयाबाहेर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची त्यांनी मागणी सुद्धा केलेली आहे। काल जितेंद्र आव्हाड यांनी महाड इथं मनुस्मृतीचं दहन केलं। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही फोटो त्यांनी फाडला असा आरोप यावेळी या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये राज्यभर भाजपचे आणि महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक होत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची ही मागणी केलेली आहे। आताची ही महत्त्वाची एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवर थेट मंत्रालयाबाहेरून। राज्यभरामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये भाजपचे कार्यकर्ते कशा पद्धतीने आक्रमक होत आंदोलन करतायत या दोन दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। नागपूरमध्ये तर जितेंद्र आव्हाड यांचा पुतळ्याचं दहन करण्याचाही प्रयत्न करण्यात आला, तर दुसरीकडे ठाण्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। मुंबईत मंत्रालयाबाहेर सुद्धा आव्हाड यांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलन छेडलेलं आहे। साम टीव्हीवरती या महत्त्वाच्या बातमी संदर्भातली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। ठाणे, नवी मुंबई आणि नागपूरमध्ये जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यासाठी आता भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। नवी मुंबईमध्ये आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन सुद्धा छेडण्यात आलेले आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक व्हावी हीच प्रमुख मागणी या सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांची आहे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात विविध ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होत आंदोलन करत असल्याचं सुद्धा आपण पाहतोय।